आज आपण जगद्गुरू यशवंत बाबा महाराज यांच्या समाधीस्थळाला आज भेट देणार आहोत. कुरोली सिद्धेश्वर तालुका खटाव जिल्हा सातारा या गावामध्ये असणारे समाधीस्थळ अतिशय सुंदर असं आहे. आपल्या विचारानं समाजामध्ये जनजागृती करणारे यशवंत बाबा संपूर्ण भागामध्ये प्रसिद्ध असणारं असं महान व्यक्तिमत्व जगद्गुरू यशवंत बाबा महाराज यांच्या सानिध्यामध्ये आपलं संपूर्ण आयुष्य घालवणारे कुंभार सर हे आपल्याला त्यांच्या विचाराविषयी आणि त्यांच्या कार्याविषयी माहिती देणार आहेत. चला ऐकूया त्यांच्याकडून. नमस्कार सर. नमस्ते सर, काय नक्की इतिहास इथला? ओम परमहंस सद्गुरू श्री यशवंत बाबा महाराज यांचे मूळ गाव मायणी, मात्र कर्मभूमी म्हणून त्यांनी कुरोलीची निवड केली. पूर्वीच्या काळी साधू संतांना हाल अपेष्टा सोसाव्या लागल्या, त्यातून महाराजही चुकले नाहीत. आयुष्यात पूर्वी याचिली माधोकरीती, कुठे चटणी आणि कुठे भाकरीती, परी कार्य कर्तृत्वे रतजांची महती, नमस्कार सद्गुरू श्री यशवंत मूर्ती. शिळ्या भाकरीचे तुकडे पाण्यात भिजवून खाऊन आपला त्याने उदरनिर्वाह केला. मात्र एवढे मोठे ज्ञान असून सुद्धा, सिद्धी पायाशी लोळण घेत असून सुद्धा त्यांनी कुणाला आपला मोठेपणा दाखविला नाही. मात्र ही गोष्ट नियतीला मान्य नव्हती. परिणामतः नियतीने अशी योजना केली. शेगावच्या गजानन महाराजांची दिंडी 1978 साली कुरोलीमध्ये आलेली होती. जवळजवळ 10,000 भाविक जन त्या दिंडीमध्ये होते. त्याच दिवशी येथील कुरोली सिद्धेश्वरी येथील श्री सिद्धेश्वर महाराजांची यात्रा होती. घरोघरी पाहुणे रावळे आलेले होते. घरोघरी पोळ्यांचा सुवास येत होता. परिणामतः दुसरे दिवशी पौर्णिमे दिवशी जो कार्यक्रम होणार होता, त्या कार्यक्रमासाठी सिद्धेश्वर मंदिराजवळ आलोट गर्दी झालेली होती. त्यातच शेगावच्या गजानन महाराजांची दिंडी रस्त्याने निघालेली आहे. हत्ती, घोडे, टाळकरी, पताकावाले, पालखीवाले, हरिपाठ गाणारे असे लक्षावधी भाविक एका रस्त्याने गात नाचत चाललेले होते. सर्वात समोर शेगावच्या दिंडीमधील मानाचा हत्ती चाललेला होता. त्या हत्तीच्या सोंडेत लहान मुले खाऊ देत होती. तो ते खाऊ खात होता. कुणी फुले दिली तर तो हत्ती पालखीतल्या महाराजांच्या मूर्तीला अर्पण करत होता. एका महाभागाने हत्तीच्या शुंडेमध्ये पुष्पमाला अर्पण केली. पुष्पमाला वास्तविक पाहता त्याने पालखीमधील गजानन महाराजांच्या गळ्यात घालण्याऐवजी त्याच वेळी दूरवर बसलेल्या एका चिंध्याधारीकडे लक्ष त्या हत्तीचे गेले. हत्तीने एका क्षणाचाही विचार न करता हमरस्ता बदलला आणि ज्या दिशेला तो चिंध्याधारी बसलेला होता त्या दिशेने तो चालू लागला. हत्तीवर बसलेल्या माहुताने अंकुशाचा मारा करून सुद्धा हत्ती काही माघारी फिरत नाही. बघितल्यावर माहुताचा नाईलाज झाला आणि हत्ती जसा जाईल तसा त्याला जाऊ दिले. एका कवठ वृक्षाखाली तो चिंध्याधारी बसलेला होता. अंगावरती चिंध्या, नाही स्नान नाही संध्या अशी त्यांची प्रथमदर्शनी छबी होती. हत्तीने सुरुवातीला गजराजाने सुरुवातीला महाराजांच्या पायाला शुंडेने विळखा घातला. पुढचे स्वतःचे पाय वाकवले. शुंडेने नमस्कार केला आणि मोठा चित्कार ठोकला.
आणि आपल्या शुंडेतील माला त्या चिंध्याधारीच्या गळ्यामध्ये अडकवली. 10,000 पाहुणे रावळे मंडळी, हजारो भक्तगण या सर्वांच्या नजरा त्या चिंध्याधारेकडेच होत्या आणि सर्वजण अवाक झाले. क्षणभर सर्वत्र शांतता झाली. प्रत्येकाच्या मनात एकच विचार होता, अरे आपल्या घरी भिक्षेसाठी येणारा हा चिंध्याधारी आणि याच्या गळ्यामध्ये या गजराजाने माळ घालावी. हे पाहिल्यावर एक क्षणभराची शांतता भंग पावली आणि गर्दीतून उत्स्फूर्तपणे मोठा जय जयकार निनादला. कुणीतरी म्हणाले, बोला सद्गुरू यशवंत बाबा महाराज की, आणि गर्दीने त्याला प्रतिसाद दिला. जय असा आवाज आभाळभर दुमदुमून गेला. मात्र त्या हत्तीला महाराज त्यावेळेला म्हणाले, का रे बाबा, आम्ही इतक्या दिवस लपवून ठेवलेले तू का उघड केलेस? असे म्हणून महाराज कुंभारकीच्या दिशेला चालू लागले. आज कुंभारकी क्षेत्रामध्ये आपण उभे आहोत. त्या काळी दिवसासुद्धा इथे फिरायला भीती वाटायची असा हा प्रदेश होता. पण महाराजांच्या येण्याने इथे भक्तीचा मळाही फुलला आणि माळाचा मळाही झाला. आज श्री महाराजांनी इथे जवळजवळ 45 एकर माळ आपल्या कामाने गजबजवून टाकलेला आहे. 45 एकरामध्ये छोटे मोठे असे 50 ते 60 आश्रम, तितक्याच कूप नलिका बांधलेल्या आहेत. ही सगळी जमीन त्यांनी खरेदी केलेली आहे. आज इथे आश्रमशाळा, गोशाळा, धर्मशाळा, भक्तांच्यासाठी भक्तनिवास अशा विविध योजनांबरोबरच जे सर्वांचं मनमंगल करणारी जी गोष्ट आहे ती म्हणजे आपण जिथे उभे आहोत ते श्री महाराजांचे मंदिर. श्री महाराजांच्या कृपेने कोट्यावधी खर्च येतो आहे. मात्र जेवढा खर्च लागेल तेवढा महाराजांच्या ताकदीने गुप्तधन पावतीच्या स्वरूपात इथे जमा होत आहे. येथील ट्रस्ट मंडळीसुद्धा प्रामाणिकपणे कार्य करून महाराजांचं हे कार्य आणि महाराजांचे विचार दूरवर पोचवण्यासाठी प्रत्येकजण हिरिरीने भाग घेत आहे. सर, नाव काय आपलं? मी गजानन श्रीरंग कुंभार, औंध हायस्कूलला शिक्षक होतो. मी 1919 साली रिटायर झालो. 1989 सालापासून मी महाराजांच्या सेवेत होतो ते 2004 सालापर्यंत आज तागायती त्यांच्याच सेवेत आहे. श्री महाराज जरी देहाने गेलेले असले तरी देहत्यागानंतर न देशांतर ऐसा निरंतर सन्निधानी असं आम्हाला आमची भावना नक्कीच सांगते. त्यांच्या कृपेनं आज मी महाराजांच्यावरती 15 पुस्तके लिहिलेली आहेत. महाराज म्हणजे नक्की कोण यातून काही अंशी भक्तांना त्यातून निश्चितपणे मार्गदर्शन होत आहे याचा मला आनंद आहे. धन्यवाद सर. आपण एवढी